श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। तर 5 ऑक्टोबर रोजी आहे कार्तिक स्वामी दर्शन, जे आपल्याला वर्षातून एकदाच करता येते। या दिवशीचे उपाय आणि सेवा अगदी खरं सांगते की फक्त भाग्यवंतांनाच करायला मिळतात, कारण तसं तर वर्षभर महिलांना कार्तिक स्वामींचे दर्शन करता येत नाही। त्यामुळे फक्त कार्तिक स्वामी पूजनाचा म्हणजे या वर्षीचा 5 नोव्हेंबर हा दिवस आपल्याला चुकवायचा नाहीये। आता समजा याच दिवशी पिरियडचा चौथा दिवस, पहिला, दुसरा, तिसरा असेल तर आपल्याला काहीच करता येणार नाही। पण ज्यांचा 5वा दिवस असेल आणि ज्यांना काहीच अडचण नसेल, सुतक नसेल, सोयर नसेल, अशा लोकांनी या दिवशी जे सांगते ते उपाय आणि पूजा करण्याची आपल्याला विसरायचं अजिबात नाहीये। कार्तिक स्वामी दर्शन या दिवशी अगदी 24 तास जवळजवळ असते। आज रात्री 12 ते उद्या रात्री 12। त्यामुळे कितीही गर्दी असू दे, कितीही वेळ लागू दे, तुम्हाला हा सगळ्यांना उपाय म्हणजे आपल्या सर्वांनाच हा उपाय आणि सेवा अगदी छोटीशी आहे, फार काही मोठी नाहीये। तर आता बऱ्याच ठिकाणी बघा कार्तिक स्वामींचं मंदिर नाहीये किंवा असेल तरी काही जणांना माहितीच नाहीये। पण शक्यतो मी सांगते तुम्हाला की कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्येच जाऊन हा उपाय करा, कारण त्या दिवशीचा तिथला जो ओरा असतो म्हणजे जी पॉझिटिव्हिटी असते ती आपल्यापर्यंत घेण्यासाठी मंदिरात जाणेच गरजेचे आहे। मात्र काही ठिकाणी नसेल, नाहीच आहे, म्हणजे तुम्ही आधी गुगलला सर्च करा, समजा पुणे सिटी, कोल्हापूर सिटी, सातारा सिटी, तर पटकन कार्तिकेय मंदिर कुठे आहे किंवा नसेल तर नाही हे तुम्हाला येऊन जाईल। ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनी तर जावाच जावा, पण ज्यांना माहिती नाहीये त्यांनी शोध घ्या। आणि हे करूनही जर तुम्हाला कार्तिक स्वामींचे मंदिर नाही मिळाले तर फक्त आपल्या केंद्रामध्ये बघा कार्तिक स्वामी महाराजांचा फोटो लावला जातो, त्या ठिकाणी जाऊन उपाय केला तरीही चालेल। आता काही ताई दादा म्हणतात की आम्हाला आमच्या येथील केंद्र पण माहित नाहीये, तर तुम्ही आपला कार्तिक स्वामींचा फोटो आत्ताच गुगलवरनं डाउनलोड करा, त्याची फ्रेम तयार करून घ्या। वर्षातून एकच दिवस यांची पूजा आपल्याला करायची आहे। मी सगळे पर्याय एवढ्यासाठी सांगते कारण तसे कमेंट येतात की ताई आमच्या इथे मंदिर नाहीये। मग मी समजा सांगितलं की केंद्रामध्ये जावा तर खूप ताईदादांचे मेसेज असतात, ताई आता गुजरातला बघा माझे सबस्क्रायबर बरेच आहेत, मग ते काय म्हणतात ताई गुजरातला हे दोन्हीही नाहीये। तर अशा वेळेस काय करावं, गुगलला फक्त कार्तिकेय स्वामी फोटो इमेज असं काहीतरी टाका तुम्ही, भरपूर फोटो येतील, त्यातला एखादा डाउनलोड करून घ्या, त्याची प्रिंट काढून घ्या आणि सांगते तशी पूजा आपल्याला करायची आहे। आता घरामध्ये पूजा करणार असाल तर फोटो स्वच्छ पुसावा, त्याला चंदन लावावे, हार घालावा, नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर सांगते ते उपाय करावे। केंद्रात मठात जाणार असाल तर अर्थातच पूजा करता येणार नाही, पण जाताना नारळ, खडीसाखर, हार, 2 मोरपीस आणि 10च्या तुमच्या घरात जितक्या व्यक्ती आहेत तितक्या नोटा, अर्थातच लहान मुलांसाठी नाही, कारण की लहान मुलांजवळ आपण नोट ठेवू शकत नाही, पण इच्छा आपण मात्र बोलू शकतो। तर बघा काय करायचं आहे ते, कार्तिकेय स्वामींच्या मंदिरात जायचं आहे। जे मी मंदिरासाठी सांगते तेच घरात ज्यांना उपाय करायचा आहे त्यांनी करायचं आहे। 2 मोरपीस घ्यायचे आहेत, अखंड मोरपीस घ्यायचे आहेत, जे आता या दिवसामध्ये म्हणजे कार्तिकेय स्वामींच्या मंदिराच्या इथेच मिळतात, तुम्हाला दुसरीकडे कुठेही फिरण्याची गरज नाहीये। नाहीतर मग देवाचे जिथे सामान मिळते तिथे किंवा शेतकरी लोक ज्यांच्याकडे शेती आहे, मोर काय करतो, मोरा आपले जसे केस गळतात ना तसा मोरांचे पिस आपोआप नॅचरली गळून पडतात, कारण आता पक्ष्यांच्या ह्याच्यावर पूर्ण बंदी आहे, त्यामुळे तोडणे वगैरे हे कृत्य कोणी करतही नाही आणि ते करायचे नाहीये। मात्र गळून पडलेले मोरपीस नॅचरली जे आहे ते आपल्याला घ्यायचे आहे। आणि एक सांगते की मोरपीस हे नेहमी जिवंत असते, असा त्याला
कृष्णानं वरदान दिलेले आहे, कारण कृष्णाच्या इथे वरती पीस असायचं. साक्षात कृष्णाचे आणि कार्तिक स्वामींचे वरदान आहे या मोरपिसाला, की मोरपिसामध्ये जीव असतो, म्हणजे जिवंत असते ते, आणि म्हणून त्याचे केलेले जे उपाय असतात ते जास्त काम करतात. आणि मुख्यत्वे करून आपल्या ह्याचा मोरपिसाचा जो डोळा असतो मधला कलरफुल असतो बघा, चिंतामणी, निळा, त्यात जांभळा, म्हणजे ही निसर्गाची अमाप लीला म्हटली पाहिजे आपल्यासाठी, की एवढे सुंदर रंग मोरपिसामध्ये तयार केलेले आहेत. म्हणूनच त्याला महाराष्ट्रीयन पक्षी असे देखील म्हटले जाते, कारण खरंच सुंदर नजारा असतो. आणि आपल्याला वाटतं की मोर आनंदाने नाचतो, पण नाही, मोर नाचताना रडतो असं देखील म्हटलं आहे. आपल्याला मोरपीस 2 घ्यायचे आहेत. त्याच पद्धतीने 10ची नोट घ्यायची आहे. प्रत्येकाने 10ची 1 नोट घ्यायची आहे. आणि जर तुम्हाला आता मिस्टरांसाठी, तुमच्यासाठी, अशा दोघांसाठी 2 हव्या आहेत, तर तुम्हाला दोघांसाठी 2 10च्या नोटा घ्यायच्या आहेत. आता 10च्या नोटा ज्यावेळेस आपण घेणार आहोत, त्यानंतर तिथे जर तुम्हाला तेल व्हायचं असेल, तुम्हाला अजून काही दक्षिणा वगैरे द्यायची असेल, तर तुम्ही ती सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. त्याच पद्धतीने तिथे मंदिरला तुम्ही लाईनला थांबाल तेव्हा खडीसाखर, नारळ, तुम्हाला काही देणगी द्यायची आहे जेवणासाठी, कारण इथे अन्नदान वगैरे पण केले जाते, तर ते पण तुम्ही करू शकता. तिथे गेल्यानंतर 2 मोरपीस तिथे जे हे असतात ना पुजारी लोक, आपल्याला स्पर्श करून देत नाहीत, त्यांच्याकडून ते 2 मोरपीस वाहून घ्यायचे आहेत आणि त्यातला 1 त्यांना परत मागायचा आहे. ते देतात, कारण त्यांना माहिती आहे या दिवशी हा उपाय केला जातो. आणि ही 10ची नोट जी आहे ना, 10ची नोट स्वच्छ कोरी न्या, आता ही थोडीशी माझी जुनी आहे, तर 10ची नोट न्यायची आहे. आणि 10च्या 2 नोटा, 20ची नाही, 50ची नाही किंवा 100ची नाही, 10 रुपयाच्याच नोटेचा आपल्याला हा उपाय करायचा आहे. 10च्या 2 नोटा, पती पत्नीला हव्या असेल तर 2, अन्यथा तुमच्या घरात जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या. आणि जर दोघांना हव्या आहेत तर 4 नोटा कार्तिक स्वामीं चरणी त्यांना ठेवून त्यातल्या 2 माघारी घ्यायच्या. आणि दोघांना हव्या असेल तर 4, आणि एकाच व्यक्तीला हव्या असेल तर 1. आणि 1 घेतलीत आणि ती सगळ्यात मिळून वापरली तरीही हरकत नाहीये. आता या नोटेचं बघा पिरॅमिड करायचं आहे. इथे चित्र तर मी तुम्हाला देत आहे, मलाही एवढी छान जमत नाही, पण जसं जमतं तसं दाखवते. हे या पद्धतीनं करायचं असतं. हे बघा, हा असा त्रिकोण करायचा असतो. त्यानंतर खाली पण तसंच करून घ्यायचं असतं, म्हणजे हा असा त्रिकोण करून घ्यायचा असतो. आणि अशा पद्धतीने तो ह्याच्यामध्ये घालून, हे बघा, हा अशा पद्धतीने घालून तो आतमध्ये घालायचा असतो. आणि हे अशी 10च्या नोटेचं पिरॅमिड बनतं. मला अगदी खूप छान येत नाही, पण बनतो, माझ्याकडून पिरॅमिडचा आकार बनतो. तर हे बघा, अशा पद्धतीने हे नोटेचं पिरॅमिड, म्हणजे हा जो त्रिकोण आहे याला आपण पिरॅमिड म्हणतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हा 10च्या नोटेचा झाला पिरॅमिड. तर हा पिरॅमिड आपण घरी आणून त्या नोटेचा करायचा आहे. आणि हा जो पिरॅमिड आपण केलेला आहे तो पर्समध्ये चांगल्या ठिकाणी, म्हणजे आता छोटा कप्पा असतो आपल्याला, असे बघा छोटे कप्पे असतात आतमध्ये, असे छोटे कप्पे असतात ना, त्यामध्ये तो ठेवायचा आहे. आणि जे मोरपीस आपण आणणार आहे ते खास आपल्या मुलांसाठी, त्या मोरपिसामुळे मुलांचे लक्ष जे अभ्यासामध्ये आहे ते चांगले केंद्रित होते. मनामधले चंचल विचार, मुलांच्या अंगात खूप चंचलपणा आत्ताच आलेला आहे. 1ली 2रीची मुलं बघा, 5वी 6वीची बघा, 10वी 12वीची बघा, त्यांना कॉन्सन्ट्रेशनच होत नाही. अभ्यासाला बसलं की त्यांचं लक्ष विचलित होतं, किंवा त्यांना अभ्यासच करावा असं वाटत नाही, किंवा एक मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांच्या लक्षातच राहत नाही. आता असं आहे का की तुम्ही समोर मोरपीस लावलं म्हणून तुमच्या मुलाला 100 पैकी 100 मार्क पडतात? तर नाही. अभ्यास किंवा सरस्वती मातेचा आशीर्वाद हा खूप जास्त महत्वाचा आहे. पण या खास दिवशी खास केला जाणारा हा उपाय आहे. मग मूल समजा तर मी इथं अभ्यासाला बसत आहे, माझ्या समोरची भिंत आहे, त्याच्यावर ते संपूर्ण मोरपीस 2-3 सेलोटेप लावून चिकटवायचं आहे, किंवा फ्रेम करा. पण फ्रेम कसं, आपण प्रत्येक वर्षी मोरपीस दुसरा आणणार, त्यामुळे ती फ्रेम वाया घालवण्यापेक्षा ते मोरपीस भिंतीला चिकटवा आणि ते स्वच्छ ठेवा. त्याच्यावर जाळ्या, जळमट असं आपल्याला काही बसून द्यायचं नाहीये. तर असे 2 उपाय आपल्याला करायचे आहेत. बाकी नारळ, खडीसाखर, हार हे सगळं कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे.
आता अगदीच ज्यांच्याकडे मंदिर केंद्र या दोन गोष्टी नाही आहेत त्यांनी घरातल्या त्या कार्तिक स्वामींची जी फ्रेम करून तुम्ही आणणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला ते सगळा जो उपाय सांगितला आता तो करायचा आहे। हार व्हायचा आहे, दुसऱ्या दिवशी तो निर्माल्यात खडी साखर प्रसाद म्हणून खायची आहे, मोरपीस सांगितल्याप्रमाणे आणि 10ची नोट सुद्धा सांगितल्याप्रमाणे। बस एवढंच आपल्याला या दिवशी करायचं आहे। तुम्हाला जो मंत्र आहे मुख्य म्हणजे कार्तिक स्वामींचा मंत्र या दिवशी तुम्हाला 11, 21, 51 किंवा 108 वेळा म्हणायचा आहे। तो इथं तुम्हाला आता फ्लॅश होत असेल तर तो कार्तिक स्वामींचा मंत्र स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या आणि तो या दिवशी मुलांना पण म्हणायला लावा, तुम्ही पण म्हणा। म्हणता येत नसेल तर युट्यूबला लावून द्या, 108 वेळा लावून द्या आणि छानपैकी ऐका। दुसरी गोष्ट, मुलांच्या अभ्यासात मन लागण्यासाठी खास सरस्वतीची मूर्ती अभिमंत्रित आपल्याकडे आहे। त्या मूर्तीवर प्रत्येक शुक्रवारी अभिषेक करावा किंवा बुधवारी, कारण सरस्वती मातेचा दिवस आहे बुधवार, अभिषेक करावा आणि ते चमचा पाणी मुलांना द्यायचे आणि सरस्वती मातेला फक्त तुम्हाला पांढरे फूल वाहून रोज पूजा करायची। अशी काही फार खास पूजा, त्याला खूप काही नाही का हे काय म्हणतो आपण अटी किंवा काही पथ्य पाळायचे असं काहीच नाहीये। त्यामुळे सरस्वतीची मूर्ती अवश्य घ्या, कारण जसा बाकी देवदेवतांचा आपल्याला आशीर्वाद पाहिजे असतो तसा बुद्धीची देवता आहे सरस्वती देवता। फोटो नका घेऊ, मूर्तीच घ्या जी आपल्याकडे सिद्ध केलेली आहे। दुसरी गोष्ट, कमेंट बॉक्स मध्ये मला विचारतात की घर होण्यासाठी विश्वकर्मांची मूर्ती, तर ती पण आपल्याकडे उपलब्ध आहे। अगदी 1 वर्षात स्वतःचे वास्तूचे योग जुळून येतातच। जर विश्वकर्माची मूर्ती तुम्ही देवघरात पूजा केली, फक्त 3 महिने पूजा करायची आणि त्यानंतर तुम्हाला हा जो फोटो किंवा मूर्ती आहे, मूर्तीच घ्यायची आहे, तो तुम्हाला हॉलमध्ये ठेवायचा आहे। आता ही मूर्ती सुद्धा 1.25 लाख जप करून तुमच्या इथे अभिमंत्रित करून तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते। त्यामुळे ही मूर्ती घ्या। याच्यासोबत तुम्हाला विश्वकर्मा चालीसाचे पुस्तक दिले जाते। ती चालीसा फक्त 3 वेळा दररोज म्हणायची आहे। तुमचे घर झाल्यावर सुद्धा ही सेवा करायची, म्हणजे ते कर्ज फिटण्यासाठी मदत होते। लक्ष्मी कुंचननी सुद्धा स्वतःचे घर काय, तुम्हाला जे काही आयुष्यात हवे ते प्राप्त करण्यासाठी मदत होते। तर यापैकी काहीही पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट नंबर करा आणि आपल्या ह्याला ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तरीही व्हा। 77 57 94 94 41 या नंबरवर ताई मला ग्रुपला जॉईन करा असा मेसेज करा। एकच करा, 100-150 करू नका, कारण फोन हँग होतो आणि कुणाकुणाची ऑर्डर येत नाहीये त्यांनी या व्हिडिओ चालू असलेल्या खाली कमेंट करून उपयोग होत नाही। व्हॉट्सअपला मेसेज करा, ऑर्डर पेंडिंग एवढाच मेसेज करा, तुमची ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचतील। कमेंट बॉक्स मध्ये लिहून ते कमेंट इतके असतात की रीड केले जात नाहीत। व्हॉट्सअपला मेसेज केले तर ते आज नाही 2 दिवसांना तरी रीड केले जातात। त्यामुळे आणि मेसेज काय करायचा, फक्त ऑर्डर पेंडिंग, उगाच हाय हॅलो नका करू, कारण ते माझ्यापर्यंत मग पोहोचत नाही। ऑर्डर पेंडिंग लिहिलं की माझ्यापर्यंत ते पोहोचतं। तर अशी होती कार्तिक स्वामींची पूजनाची तुम्हाला माहिती मला द्यायची होती। तर चला, श्री स्वामी समर्थ।